हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकोनी गळा कसा तयार करायचा हे बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी हे कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। पंचकोनी गळ्याचा शेप कसा ड्रॉ करायचा, त्याचबरोबर गळ्याची फिनिशिंग न बिघडता अगदी परफेक्ट फिनिशिंग सोबत गळा कसा तयार करायचा हे सुद्धा अगदी सविस्तर पुढे आपण बघणार आहोत। पंचकोनी गळा म्हणजे ज्या गळ्याला 5 कोने आहेत अशा प्रकारचा गळा म्हणजेच पंचकोनी गळा। तर तो कसा ड्रॉ करायचा आणि कसा स्टिच करायचा हे आता आपण सविस्तर बघूया। तर बघा, अस्तरची बंद बाजू माझ्याकडे आहे। खालून पट्टीने मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे, जेणेकरून अस्तर खालीवर असेल तर ते एकसारखं होऊन जाईल। ओके, आता ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14.25 इंच प्लस 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 15.25 इंचावरती पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर बघा, इथे पूर्ण उंची मी 15.25 इंच टाकून घेतलेली आहे। एकदा चेक करून घेतलं। आता आपण छातीची घडी टाकून घेऊया। छाती घेराचा चौथा भाग प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो। छाती घेर आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। ओके, आणि सेम मार्किंग आपल्याला खाली सुद्धा करून घ्यायचं आहे आणि वरती सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सरळ लाईन आखता येईल। तर बघा, मी पहिल्यांदा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता हा जो बॉक्स आहे तो मी कटिंग करून घेते, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजेल। तर बघा, मग हा बॉक्स मी कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया। पहिल्यांदा आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। मागील गळा उंची मी 10.25 इंच घेणार आहे, सो त्यामुळे इथे शोल्डरचं माप मी 5 इंच टाकलेलं आहे। त्याचबरोबर 3 इंच शोल्डर पट्टीचं माप टाकलेलं आहे। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला मुंडा खोलीचं माप टाकायचं आहे। छाती घेर आहे 34 इंच, 34 इंचाला आपण मुंडा खोली टाकत असतो 5.25 इंच। सो मी या पद्धतीने तिन्ही साईडला 5.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि छाती घेराची जी लाईन आहे ती आखून घेतली। ओके, आता आपण जे वरती शोल्डर टाकलेलं आहे 5 इंच तेच माप मी खाली टाकून घेतलं, जेणेकरून मुंडा खोलीची लाईन सरळ येईल आणि सरळ लाईन सुद्धा मी आखून घेतलेली आहे। आता आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। ओके, आणि इथून बघा 1 इंचावरती मार्किंग करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथून मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। ओके, आता बघा, आपण छाती घेराचं माप टाकलेलं आहे पण कमर घेराचं माप टाकलेलं नाही, सो आपण कमर घेराचं माप टाकून घेऊया। कमर घेर आहे 29 इंच, 29चा चौथा भाग येतो 7.25 इंच प्लस 2.5 इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट जो आहे तो आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। ओके, आता इथून बघा 1-1 इंचाचा आपण शिलाई मार्जिन घेत असतो, सो इथे मी 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजेच पट्टी 1 इंचाची आहे, सो पट्टीने मी इथे सरळ लाईन आखून घेतलेली आहे। ओके, आता आपण मागील गळ्याची उंची टाकून घेऊया। तर इथे 10.25 इंचावरती मागील गळ्याची उंची मी टाकलेली आहे। ओके, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची उंची टाकू शकता। त्याचबरोबर आपल्याला मागील गळ्याची रुंदी इथे टाकायची आहे, तर इथे मी 3 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार रुंदी कमी जास्त करू शकता। ओके, 3 इंचावरती रुंदी टाकून घेतल्यानंतर इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य इथे मी काढलेला आहे। ओके, टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली आणि त्या मध्यापासून खाली 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा या पद्धतीने मी हे 2 पॉईंट जोडून घेतले। तर बघा, आपला इथे पंचकोनी गळा तयार झालेला आहे या पद्धतीने। ओके, आता सपोज तुम्हाला जर गळा अजून थोडासा ब्रॉड करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इथून बघा या पद्धतीने अर्धा ते 1.25 इंच तुम्हाला बाहेर ही लाईन वाढवायची आहे आणि हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढा गळा डीप करायचा असेल किंवा जेवढा गळा तुम्हाला ब्रॉड करायचा असेल तर तेवढा तुम्ही करू शकता। तुम्हाला जर डीप गळे आवडत नसतील तर तुम्ही पहिला जो आपण शेप ड्रॉ केलेला आहे तो ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर ब्रॉड गळा आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने अजून हा गळा वाढवू शकता। ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढा डीप गळा हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता। फक्त आपण जे गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे आणि शोल्डर पट्टीचं माप टाकलेलं आहे ते सेम राहिलं पाहिजे, याची काळजी घ्या। खाली तुम्हाला कितीही डीप गळा किंवा ब्रॉड गळा हवा असेल तेवढा तुम्ही ते घेऊ शकता। ओके, तर बघा, तुम्हाला समजण्यासाठी इथे मी 3 प्रकारे गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे। आता आपण टक्स टाकून घेऊया। तर बघा, 1 इंच शिलाई मार्जिन सोडून मी टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतलेली आहे। ओके, तिथून वरती मी 4 इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकलेले आहेत। तर बघा, टक्स टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, नीट बघा, हा जो टक्स आहे तो आपण बॅकनेकला टाकल्यानंतर
या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच जे एक्स्ट्रा येत आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता याच पद्धतीने आपल्याला हा जो मागील मुंड्याचा शेप आहे तो सुद्धा आपल्याला पाव इंच खाली डाऊन करून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी पाव इंच डाऊन करून घेतलेला आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। आपण जो लास्ट शेप ड्रॉ केलेला आहे तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा या पद्धतीने आपला शेप येणार आहे। ओके, आता हेच कटिंग ठेवून आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेऊया। तर बघा ब्लाउज पीस जो आहे तो मी या पद्धतीने फोल्ड करून ठेवलेला आहे। बॅकनेक हा नेहमी आपण बंद बाजूवरती ठेवतो, सो इथे मी बंद बाजूवरती बॅकनेक ठेवलेला आहे। तर बघा अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग इथे करून घेतलेला आहे। आता आपण गळा स्टिच करूया। तर बघा ब्लाउज पीसची सरळ बाजू मी वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती बघा अस्तर मी या पद्धतीने पसरवून ठेवलेला आहे। ओके, आता खालून बॉटमला आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे। इथे मी गळा आणि कमरेचा भाग सोबत तयार करणार आहे, सो त्यामुळे इथे मी पाव इंचावरती खालून बॉटमला टीप मारून घेत आहे। ओके, अशा पद्धतीने जर आपण गळा आणि बॉटम तयार करून घेतला तर आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज लागत नाही आणि गळा सुद्धा आपला फिनिशिंग सोबत तयार होतो। तुम्हाला जर कमी वेळामध्ये ब्लाउज स्टिच करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने गळा आणि कमरेचा भाग सोबत तयार करू शकता, त्यामुळे आपला टाइम खूप वाचतो। तर बघा खालून बॉटमला पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर मी एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेतलेलं आहे आणि खालून बघा या पद्धतीने कट सुद्धा मारून घेतलेले आहेत। ओके, आता आपल्याला गळ्याच्या कडेने टीप मारायची आहे। त्या अगोदर आपल्याला इथे पिना लावून व्यवस्थित कापड सिक्युअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित टीप मारता येईल, टीप मारताना कापड हलणार नाही। अशा पद्धतीचा जर गळा आपल्याला तयार करायचा असेल तर पिना लावायला विसरायचं नाही। ओके, आणि बघा मग आपल्याला गळ्याच्या कडेने पाव इंचावरती टीप मारायची आहे। गळ्याच्या कडेने टीप मारताना पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारायची आहे। टीप मारताना बघा मी सरळ टीप मारली आणि जिथे कोना आलेला आहे तिथे फक्त मी दाब उचललेला आहे, सुई कपड्यामध्येच आहे, फक्त मी कापड फिरवून टीप मारून घेत आहे। ओके, सेम आपल्याला जिथे कोना येईल तिथे या पद्धतीने कापड फक्त फिरवून आपल्याला घ्यायचं आहे। सुई आपली कपड्यामध्येच असली पाहिजे, फक्त दाब उचलायचा आणि कपडा फिरवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। ओके, तर बघा तिन्ही कोण्यांना मी या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे। तर बघा मग पाव इंचावरती गळ्याच्या कडेने टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला पिना काढून घ्यायच्या आहेत आणि गळ्याच्या कडेचं एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर हे जे कोणे आहेत त्या कोण्यांना व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत। व्यवस्थित कट मारून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने बघा अस्तर जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी अस्तर व्यवस्थित पलटी करून घेतलेलं आहे। आता बघा थोडंफार जे अस्तर वरती दिसत आहे ते या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। गळा व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपल्याला खालून बॉटमला टीप मारून घ्यायची आहे। तर बघा अगदी कडेने इथे मी टीप मारून घेत आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अस्तर वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला टीप मारायची आहे। ओके, तर बघा अगदी फिनिशिंग सोबत आपण बॉटमला टीप मारून घेतलेली आहे। आता आपण गळ्याच्या कडेने टीप मारून घेणार आहोत। व्यवस्थित अगदी हळूवारपणे आपल्याला इथे टीप मारायची आहे। जिथे कोणे येतील तिथे आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे, सुई कपड्यामध्येच ठेवायची आहे आणि कापड फिरवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। ओके, यामुळे काय होतं, जसं आपल्याला गळ्याचा शेप हवा आहे तसंच आपल्याला मिळतो, शिवाय गळ्याची फिनिशिंग अजिबात बिघडत नाही। ओके, लक्षात राहू द्या टीप मारताना अस्तर वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला टीप मारायची आहे। अस्तर वरती दिसलं तर आपली फिनिशिंग अजिबात चांगली दिसत नाही, सो त्यामुळे अस्तर वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे। ओके, सेम याच पद्धतीने इथे मी टीप कंटिन्यू करणार आहे।
गळ्याच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे. आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया. अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेते. तर बघा इथे गळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे. व्यवस्थित आपले कोणे सुद्धा आलेले आहेत. आता आपण टक्स टाकून घेऊया. बॅकनेकचं मार्किंग करताना आपण जो टक्स टाकलेला होता तोच मी डार्क करून घेणार आहे. आणि बघा या पद्धतीने फोल्ड करून टक्स आपल्याला या पद्धतीने टॅप करायचा आहे. ओके, दुसऱ्या साईडला सुद्धा आपला टक्स उमटलेला आहे. सो इथे मी टक्सचं मार्किंग आखून घेत आहे. आता आपण टक्स टाकून घेऊया. मागे एक व्हिडिओ शेअर केला होता गोल गळ्याचा शेप परफेक्ट गोल येण्यासाठी गळा कशा पद्धतीने कटिंग करायचा आणि तो कसा स्टिच करायचा हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं होतं. त्या व्हिडिओ खाली एक कमेंट होती की गळा या पद्धतीने तयार केल्यानंतर आपल्याला वरती गोट किंवा पाइपिंग करायची असते का? तर बघा, जर आपण या पद्धतीने गळा तयार केला तर आपल्याला गोट किंवा पाइपिंग करण्याची गरज लागत नाही किंवा आपल्याला गळ्याला पट्टे सुद्धा लावण्याची गरज लागत नाही. अगदी गळा फिनिशिंग सोबत तयार होतो. ओके, ज्या ताईंना गोट किंवा पाइपिंग जमत नाही व्यवस्थित त्यांनी या पद्धतीने जर गळा स्टिच केला तर त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल आणि ब्लाउज सुद्धा अगदी परफेक्ट येईल. ओके, टक्स टाकताना टक्स व्यवस्थित टाकायचा आहे. टक्स उचलल्यासारखा दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला टक्स टाकायचा आहे. बऱ्याचदा टक्स वरती सुद्धा आपला गळा डिपेंड असतो. ओके, तुम्ही टक्सची फिनिशिंग बघू शकता. टक्स अजिबात उचलल्यासारखे दिसत नाहीत. अगदी फिनिशिंग सोबत आपण इथे टक्स टाकलेले आहेत. तुम्हाला टक्स टाकलेले सुद्धा दिसणार नाहीत. या पद्धतीने इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत. तर बघा मग या पद्धतीने आपला बॅकनेक इथे तयार झालेला आहे. तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर असा आपला पंचकोनी गळा इथे तयार झालेला आहे. गळ्याचा परफेक्ट शेप कसा ड्रॉ करायचा त्याचबरोबर तो गळा कसा स्टिच करायचा हे तुम्हाला अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंटची नक्कीच मी वाट बघेन. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.